माळशिरस तालुक्यातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्याच्या सीमेवरचं तांदुळवाडी हे गाव, तांदुळवाडी गाव हे क्रांतिकारकांचं गाव म्हणून माळशिरस तालुक्यात या गावाचा इतिहास आहे। सातारा पंढरपूर या महामार्गावर असणारे हे तांदुळवाडी गाव, या गावामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून राजकीय मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून साखळी उपोषण सुरू आहे। याचबरोबर याच गावातून काल 28 ऑक्टोबरला प्रशासनाला पत्र देण्यात आलं की 29 ऑक्टोबर पासून या तांदुळवाडी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात आमरण उपोषणाची सुरुवात माळशिरस तालुक्यातील पहिलं गाव म्हणून या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी गावामध्ये अनेक राजकीय गट तट असताना देखील सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन गट मतभेद राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असताना देखील पक्षीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। आज आपण तांदुळवाडी गावातील जे मराठा समाज बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, माजी सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव असणारे नागेश काकडे आपल्या सोबत आहेत। काकडे साहेब, या ठिकाणी किती दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे? आज साखळी उपोषणाचा 5वा दिवस आहे। म्हणजे आम्ही 4 दिवस साखळी उपोषण सुरू केलं होतं आणि आज आम्ही साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये करतोय। आजपासून आमचे समाज बांधव आम्ही मिळून आमरण उपोषणाला आज सुरुवात करतोय। आमरण उपोषण करण्यासाठी संबंधित विभागाशी आपण काय पत्रव्यवहार केला आहे का? हो, आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला आहे, तहसीलदारांना मेल केलेला आहे आणि संबंधित आमची ग्रामपंचायत, आमचा आरोग्य विभाग या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार करून आजपासून आम्ही आत्ता तुमच्या देखत आम्ही आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करतो। थोड्याच वेळापूर्वी आपण जिल्हा काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिले अशा आशयाचं पत्र एक समाज माध्यमांवर फिरत आहे, ही बातमी खरी आहे का? हो, मी स्वतः आत्ताच ते पत्र तयार करून सोशल मीडियावरती व्हायरल केलेलं आहे। कारण आज कुठल्याच पक्षावरती आमचा विश्वास नाही। आरक्षण हा मुद्दा आजचा नाही आहे, गेली अनेक दशकं हा लढा सुरू आहे, पण याला कुठंच यश येताना दिसत नाही। त्याच्यामुळं कुठल्याच पक्षाशी आम्हाला आता बांधिलकी ठेवायची नाही, आमचा लढा हा आम्हालाच लढायचा आहे। त्याच्यामुळं काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे की BJP असू दे, आम्हाला कुणाबरोबरच आता राहायचं नाही। त्याच्यामुळं या सगळ्या पक्षांना आम्ही गावाच्या बाहेर ठेवून एकत्र आम्ही सगळेजण आलोय। आम्हाला आता इथं तुम्ही विचारलं तर OBC बांधव सुद्धा या उपोषणस्थळी आहेत। त्याच्यामुळं गाव पातळीवरती आम्ही सगळे एक असताना आमच्यात दुजाभाव केला जातोय। मी आता या तुमच्या समक्ष मी अगदी भुजबळ साहेबांचा आभार मानेन की त्यांनी त्यांच्या समाजासाठी एवढा मोठा समाज मराठा समाजाबरोबर वाद घेतला, पण चला एक मराठा आमदार आपल्या बरोबर यायला तयार नाही। आज गेल्या स्वातंत्र्यापासून सगळे मराठा बांधव आपले तिथं सत्तेत आहेत, आपले मायबाप तिथं आपल्यावरती राज्य गाजवत आहेत। मग आम्हाला आता असा प्रश्न आहे की ब्रिटिश काळीन जी आमच्यावरती राजवट होती तीच आता हे मराठ्यांनी आमच्यावरती लादली का काय? आम्हाला ज्यावेळेस आम्ही हक्काचं मागायला लागलो त्यावेळेस हे सगळे आमच्यापासून बाजूला जाताना दिसत आहेत आणि OBC बांधव आणि मराठा बांधव यांच्यात वाद लावण्याचा यांचाच प्रयत्न आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता कुठल्याच पक्षाबरोबर आमचं रिलेशन ठेवायचं नाही। तर हे होते नागेश काकडे यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं छगन भुजबळ OBC समाज बांधवांची जाहीरपणे बाजू घेऊन मराठ्यांशी पंगा घेतात, तर मराठा आमदार किंवा मराठा नेते हे मराठा समाजाचे असून देखील मराठा समाजाची बाजू घेत नाही, हे समाजाचं मोठं दुर्दैव आहे असे नागेश काकडे यांचं मत आहे। याचबरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे शंकरराव मोहिते पाटील, सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पवार, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। पवार साहेब, जरांगे पाटलांच्या सध्या अंतरवाली सारड या ठिकाणी उपोषण सुरू आहे, आपणाला सरकार त्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहतंय असं वाटतंय का? गेले बरेच दिवस झालं जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या सभा घेतल्या त्यांनी, त्यात 40 दिवसाचं त्यांना मुदत दिली, 30 दिवसाची दिली, जरांगे पाटलांनी ती 40 दिवस केली। त्यानंतरही कुठलाही निर्णय हे सरकार गांभीर्याने घेत नाहीये आणि किमान म्हणजे आरक्षणाचा विषय लांब राहिला, त्या आंदोलनामध्ये किंवा मारहाण झाली होती त्यात गुन्हे दाखल झालेले तेही सरकार बाजूला घेत नाही। याचा अर्थ की अजिबात
सरकार या विषयावर गांभीर्य नाही. तुमच्या गाव मराठा एक मराठा आपल्या गावामध्ये आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी जरांगे पाटलांनी ज्या सूचना केलेत किंवा जो आदेश दिलेला आहे आमरण उपोषणाबाबत, त्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी आमरण उपोषण होणार का, आणि आमरण उपोषण करणार असाल तर किती लोक आमरण उपोषण करणार आहेत? जरांगे पाटलांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या तांदूळवाडीमध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पहिलं गाव आहे जे आमरण उपोषणाला बसणार आहे. तर 100% आजपासून या गावामध्ये आमरण उपोषणाला लोक बसतील आणि 4 ते 5 लोक तर या उपोषणाला बसतील. त्याच्याबरोबर जेवढे आज इथं उपस्थित आहेत त्यात ते सामील होत जातील आणि याचं स्वरूप अतिशय मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता थोडी कुजबूज अशी आम्हाला ऐकायला मिळाली की तांदळवाडी गावामध्ये नागेश काकडे आणि विजय पवार या दोघांचे 2 गट असताना देखील हे 2 व्यक्ती या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत. आणि आता थोडी कुजबूज अशी ऐकायला मिळाली की तांदळवाडी ग्रामपंचायतमधील जे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा जे पदाधिकारी असतील ते देखील येत्या एक आठवड्याभराच्या कालावधीत किंवा 10 ते 15 दिवसाच्या कालावधीत सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत असे आमच्या पत्रकारांच्या कानावर आले. या बातमीबाबत आपलं मत काय? आपण जे ऐकलं त्या बरोबर ऐकलेलं आहे. येत्या 4 दिवसात आम्ही सगळ्यांनी विचार केलाय. आमच्या प्रमुख लोकांची चर्चा झाली की काही जर ठोस निर्णय नाही घेतला किंवा लांबवायचे प्रयत्न झाले तर तांदूळवाडी ग्रामपंचायतचे सर्वच्या सर्व 17 सदस्य राजीनामा देतील. तांदळवाडी गावामध्ये 2 गट असले तरी दोन्ही गटांनी एकत्र बसून निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार उदासीन दिसतंय आणि सरकारनं जर सकारात्मक जर पावले उचलली गेली नाहीत तर येत्या 4 ते 7 दिवसामध्ये 17च्या 17 ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, सरपंच व उपसरपंचासह सामूहिक राजीनामे देतील. या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर मिले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याबरोबर देखील चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, मराठा समाजाला जर सरकारनं आरक्षण नाही दिलं तर तांदळवाडी गावातील युवकांची व समाज बांधवांची काय भूमिका असेल? सध्या तांदळवाडी गावातील युवकांची अतिशय संयमाची भूमिका आजपर्यंत आहे. परंतु हे जर आरक्षण लांबवायचा प्रयत्न केला किंवा ह्यात जर काळबेर करण्याचा प्रयत्न केला तर हाच जो शांत युवक आहे आज तो उद्या पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि हे सरकारला हे वादळ थांबवणं अतिशय कठीण किंवा अवघड जाईल. म्हणजे डॉक्टर मिले यांचे मत आहे की मराठा समाजानं लाखोंचे मोर्चे शांततेत काढले. सन 2016 पासून मराठा समाज हा शांततेत आपले आंदोलन करत आहेत. जर सरकारनं या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर मराठा समाजातील युवकांचा उद्रेक सरकारला पाहावयास मिळेल असं ठाम मत या ठिकाणी तांदूळगावचे डॉक्टर मिले यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. तरी आपण होतो तांदूळवाडी गावामध्ये आणि तांदूळवाडी गावामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी राजकीय मतभेद, पुन्हा एकदा मी सांगतोय, राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ठिकाणी त्यांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली आहेत. आणि माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गाव जर सामूहिक राजीनामे दिले तर माळशिरस तालुक्यातील मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे तांदूळवाडी गाव हे क्रांती करणाऱ्यांचं गाव आहे. त्यानुसार माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावामधून ग्रामपंचायत सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले तर या गावातून क्रांतीला निश्चित सुरुवात होईल. याचबरोबर आपल्यासोबत एक लहानशी मुलगी आहे, तिच्याही भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ताई, तुझं नाव काय? गाथा ज्ञानेश्वर मिले. काय सांगणार? गाथा ज्ञानेश्वर मिले. चल बोल, तुला काय बोल. मराठ्यांचा इतिहास कोणी ऐऱ्या गेऱ्याने किंवा लुंग्या सुंग्यांनी लिहिलेला नाही तर तो इतिहास लिहिलाय शाहिरांच्या टप्पाने, घोड्यांच्या टप्पाने, तलवारीच्या खणखणाटाने, ढगांच्या गडगडाटाने आणि डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालूने आणि सह्याद्रीच्या ढालीने. मानेवरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और लढेंगे असं म्हणणारा दत्ताजी शिंदे असो वा मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी काय, हाच आहे आमचा इतिहास. या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या शूरवीर मावळ्यांना साक्षी मानून आज जे आरक्षणाचं वादळ उठलं आहे ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे आमचा इतिहास तुम्हाला सांगेल.
छत्रपती एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला वारसा घेऊन उभा महाराष्ट्र पेटून उठलाय. जे हक्काचं आहे तेच मिळायला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या हक्केला साथ दिलीच पाहिजे. हाच एक विचार आज प्रत्येकाच्या मनात दिसत आहे. अहो, एका रात्रीत सरकार बदलले जाते, एका रात्रीत नोटबंदी केली जाते, कोणालाही न विचारून देशात आणीबाणी लागू केली जाते. मग मराठ्यांना आरक्षण द्यायची वेळ येते तेव्हा देशातील न्याय व्यवस्था आणि संसदेला काय लकवा भरतो काय? मित्रांनो, आरक्षणाचे महत्त्व तुम्ही आम्ही प्रत्येक घरात सांगूया, प्रबोधन करूया आणि आपल्या हक्काचे आरक्षण आपण आपल्या पदरात पाडून घेऊया. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ताकदीने उभा राहूया आणि हा लढा यशस्वी करूया. कारण मराठ्यांची वादळे ही इतिहास घडवूनच थांबतात आणि असाच इतिहास या मातीत पुन्हा घडणार आहे. शेवटी मनोज जरांगे पाटील व इथे जमलेल्या सर्व माऊल्यांना मी एवढेच म्हणेन, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. धन्यवाद. आपण सर्वांनी घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय.